आणि सध्या सोशल मीडियावर पोस्ट येतात आणि पोस्टच्या ओरिजिन किंवा त्याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे ह्युमनली इट बिकम्स लिटल डिफिकल्ट. मग याच्यासाठी आपल्याकडे जे टूल्स आहेत ते पण ॲडव्हान्स टूल्स पाहिजे. मग सोशल मीडिया मॉनिटरिंग टूल्स जे आहे सध्या आपल्याला जे मिळालेले आहे त्याचा वापर आपण वेगवेगळे कामासाठी करणार आहे. सोशल मीडियावर काय कोण पोस्ट करतोय त्याच्यात आपण कीवर्ड बेस्ड सर्च आपण करू शकतोय. तसेच आपण जे काही जर काही वेपन्स वगैरे किंवा इतर गोष्टी जर कोणी टाकली तर तेही आपण ऑटोमॅटिकली ते बघू शकतो. पण हे जे ज्याप्रमाणे याचे ॲडव्हान्स टूल्स आता मिळत आहे त्याचे फायदा आपल्याला पोलिसांमध्ये होणार आहे. एक ते कुठलीही गोष्ट होण्याची अगोदर जसे क्राईम आहे किंवा कॉम्युनल टेन्शन असली किंवा एखादे पॉलिटिकल व्यक्तीबद्दल कोणी काय लिहिलं तर ही सगळी गोष्ट जर आपल्याला आगाऊ माहिती मिळाली तर आपण त्याच्यावर कंट्रोल किंवा अंकुश आणू शकतोय. या दृष्टीने जर आपण पाहिलं तर याचा भरपूर फायदा आपल्याला होणार आहे. रील्स वगैरे सर त्या पद्धतीनं खूप येतात. ट्रॅफिक व्हायलेशन असतं, खूप लोक रूफ उघडून गाडीचे प्रवास करत असतात आणि अशा खूप साऱ्या रील्स येतात. फक्त अशा पद्धतीनं सोशल मीडियावरती असे रील्स किंवा ट्रॅफिक व्हायलेशन ऑटोमध्ये काही महिलांसोबत काही छेडखानी झाली असे जे व्हिडिओ जर काही आले त्याच्यावरही या संदर्भात काही विशेष व्यवस्था आहे का? फक्त तुम्ही सांगितलं तेवढ्यावरच हे कंट्रोल आहे की जे आहे सगळं AI बेस्ड आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आहेत. आणि याचे अगोदर मी आपल्याला सांगू शकतोय की मागच्या वर्षी आपण सिम्बा टूल एक आणला होता आणि त्याचाही वापर आपण याच्यासाठी करतोय. आणि ते आपली जे FR बेस्ड कॅमेराज आहेत त्याच्या ॲनालिसिस आपण सिम्बा ॲपवरून करतो. आणि हे जे सध्या जे टूल्स नवीन आपण वापरणार आहे तेही सगळे असेच आहे जे AI बेस्ड आहेत. म्हणजे ते ॲनलाइज करू शकतात आणि काय त्याच्यात आहे त्या बेसिसवर आपल्याला माहिती मिळेल. तर ही जी आहे ॲडव्हान्स टूल्स आहे आणि त्याचा फायदा त्या अनुषंगाने आपल्याला होणार आहे. जसे व्हेकल ट्रॅफिक व्हायलेशन असले किंवा एखादा डार्क एरिया किंवा असा एरिया जिथे काही इलॉजिकल मुवमेंट आपल्याला दिसत आहे किंवा ही सगळी जी माहिती आपल्याला ऑन स्क्रीन दिसेल आणि आपल्या लोकांना त्याचा फायदा होईल.